भैया, आज आपका जन्म दिवस है, क्या प्रण लेते हैं? कई अधिकारियों को भी आपने एकदम लाइन पे ला दिया है और कई कार्य शुरू हो गए हैं, क्या कहेंगे? आज मेरा जन्मदिन है। मेरे भाइयों ने आज ये जन्मदिन मनाने का तय किया था, लेकिन मुझे इस क्षेत्र ने बड़ी जिम्मेदारी दी है और वो जिम्मेदारी को निभाना अभी मेरा काम है। इसलिए समाज का अंतिम छोर पर खड़ा हुआ व्यक्ति भी वंचित नहीं रहना चाहिए, इसका प्रण मैंने लिया है। उसमें किसान हो, बेरोजगार युवक हो, हमारी बहनों हो, सबको न्याय दिलाकर ही दम लूँगा, ऐसे प्रकार की मैंने प्रतिज्ञा की है। और जो कुछ प्रेम है, जो कुछ मेरे भाइयों ने आज यहाँ पे कार्यक्रम लिया है, वो प्रेम में से जो शक्ति मिलेंगी, परमेश्वर से इतनी प्रार्थना करता हूँ कि वो समाज की सेवा के लिए समर्पित हो। माता की चरण सिंह ठाकुर का वाढदिवस आहे। मी इतक्या दुरून आज येऊ शकत नव्हतो, पण जर आलो नसतो तर चरणभाऊ माझ्याशी तुम्ही विराज झाल्याचे, नाराज झाल्याचे म्हणून पुण्याचं दलाल विमान कॅन्सल करून 11 वाजता निर्माण करून आता मला नागपूरला परत जायचं, तर आता विमान कॅब करायचं पुण्याचं, म्हणजे आता मी रात्री चाललो आहे। पण चरणभाऊचं प्रेम, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि चरणभाऊला तुम्ही दिलेला आशीर्वाद मला इथे ओढून घेऊन आला आणि म्हणून एकदा जरा भारतमाता जय जयकार जोरात केला पाहिजे। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम, हर हर। आज आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये, तुमच्या माझ्या सर्वांच्या परिवारात त्यांचं हृदयाचं नातं आहे आणि आपलं संपूर्ण जीवन देव देश धर्म कार्याकरता या व्यक्तिमत्वाने समर्पित केलं आहे आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हा त्यांच्या जन्माचा आणि मधला उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, असे चरण भाऊ ठाकूर यांच्या जन्मदिवसाला मी त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो अशी परमेश्वर। नरखेड क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांचा वाढदिवस आहे, काय सांगा? आज खऱ्या अर्थानं काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आदरणीय चरणसिंगजी ठाकूर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। गणेशोत्सव सुरू आहे, महालक्ष्मी पूजन आज आहे आणि अशा या पावन पर्वावर या क्षेत्रामध्ये जीवापाड मेहनत करणारे, कष्ट उपसणारे, समाजाच्या सर्व क्षेत्राच्या लोकांना न्याय देणारे, सगळ्या जाती पंथाच्या लोकांना सोबत घेत विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारे चरणसिंग ठाकूर यांचा वाढदिवस आहे। आम्हा सगळ्यांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभा क्षेत्राचा कायापालट हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी अनुसया मातेच्या चरणी प्रार्थना करतो। काय सांगाल? विकास घडवण्याचा त्याचा प्रयत्न। आज आदरणीय चरणसिंगजी ठाकूर आमदार काटोल मतदारसंघ यांचा आज वाढदिवस आहे आणि आजचा हा जो त्यांचा जो वाढदिवस आहे हा काटोल मतदारसंघासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। ऐतिहासिक क्षण म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबामधलं जेव्हा नेतृत्व वर त्यांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून जेव्हा नेतृत्व करते, याला कुठेतरी सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये प्रतिसाद आहे। ते मतदारसंघामध्ये फिरत असताना गावोगावचे मंडळी, त्यांचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत, ते कार्यकर्ते मंडळी तर सर्व सामाजिक स्तरावरील जे काही मंडळी आहे ते सर्वांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सर्व लोक आले आहे। गावागावामध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। भाऊबद्दल बोलायचं झालं, या मतदारसंघामध्ये जे विकास आहे
आणि विकासाची जाण असलेला आमदार पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून त्या रूपाने या मतदारसंघाला मिळाला आहे. आणि निश्चितच भविष्यामध्ये या मतदारसंघाची जी विकासाची दिशा आहे ते निश्चितच ते दिशा ठरवण्याचं काम चरणसिंगजी ठाकूर या भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. आज या कार्यक्रमाला पालकमंत्री महोदय सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहे. आणि एक असं चांगलं असं नेतृत्व आपल्या या मतदारसंघाला, काटोल मतदारसंघाला सर्वसामान्याचं नेतृत्व त्या ठिकाणी लाभलेलं आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मी काटोल जिल्ह्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अध्यक्ष म्हणून मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं आणि निरोगी जावं एवढीच ईश्वरशनी प्रार्थना करतो.